हे घ्या, सगळेच्या सगळे पैसे तुम्हाला ॲडव्हान्स मध्ये दिलेले आहेत. आता मला सांगा, उद्या सकाळी किती वाजता निघणार आहे तुम्ही आणि कुठं कुठं जाणार आहात? आपण उद्या सकाळी निघायचं आहे 7-8च्या दरम्यान. तुळजापूर, अक्कलकोट आणि गंगापूर करूया. बर ठीक आहे, चालेल. ये मंजू. चहा. ठेव. मंजू, हे बघ, ह्यांची गाडी करून तुम्हाला देवदर्शनाला जायचंय. सकाळी लवकर निघा. उद्याच निघायचंय? अगं हो, उद्याच निघावं लागेल. एक दिवस तसाही उशीर झालाय, आजच सकाळी निघायचं होतं. सत्य आला. सत्य, ये बस. हे बघ, हे कालापाड ट्रॅव्हल्सवाले, यांची गाडी घेऊन आपल्याला उद्या सकाळी जायचंय देवदर्शनाला. तुम्ही दोघांनीच जायचंय. चालतंय की? पप्पा, आपण सगळेच गेलो तर किती मजा येईल नाही का? अगं, देवदर्शनाला जोडीनंच जायचं असतं. बरं, मला एक सांगा, गाडी तुम्ही स्वतः चालवणार आहे का ड्रायव्हर देणार आहे? आणि महत्वाचं म्हणजे गाडीची कंडिशन नेमकी कशी आहे? मी अवेलेबल असलो तर मी चालवीन, नाहीतर माझा ड्रायव्हर येईल. गाडी कंडिशनमध्ये आहे, पाहिजे तर बघू शकता. बरं, चला चला, मला आधी गाडी दाखवा. हो चालेल. सर, मी आलो जरा बघून. चला. आहो म्हणजे वहिनी, देवदर्शनासाठी जोडीनं जायचं असतंय. सुखी संसारासाठी दोघांनी जाऊन आशीर्वाद घ्यायचे असतात. आणि दादा, देवदर्शनासाठी जोडीनं जायचं असतं तरच देव आशीर्वाद देतो. आम्ही सगळे आल्यावर नाही देणार आशीर्वाद तुला. मी सपने एकत्रच गेलेलो जोडीनं. काय का सपने? हा बघा, एकदम बरोबर बोललास बघ. आम्ही दोघांनीच जायला पाहिजे. या आता लग्न झालंय. जे द्या, आपण दोघं जाऊ की. आपलं लग्न झालं तेव्हा गेलेलो की आपण पण. नुसतं साताऱ्यातच फिरतोय. मला ठोसेला घेऊन गेलेलो मी. तो साताऱ्यातच आहे. आठवतं ना तुम्हाला, तुम्ही म्हणलं होता की आधी देवदर्शन आणि मग परमिशन. राहू दे, तुझं नाही व्हायचं. नाही दे परमिशन तर. काय दिले तर मी नवीनच कशी मी. हो दा बाबा, आम्ही आजूबाजूला असलो तर असेच कुसूर करावे लागेल तुम्हाला. त्यापेक्षा तुम्ही दोघच जा. आम्ही नसलो तर तुम्हाला बोलता पण येईल आणि काय करायचं ते पण करता येईल. हे सगळे जास्त बोलू नको सर.